नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मऊ मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतले, भाजलेले सालं न काढता घेतले। त्यामध्ये मिरची आपल्याला किती तिखट हवे तेवढी घालायची, जिरं खात असेल तर जिरं घालायचं आणि शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा। नंतर साबुदाण्यामध्ये मी इथे साबुदाणे भिजवून घेतले होते चांगले रात्रभर, म्हणजे 2-3 वेळा पाण्यामध्ये धुतले आणि साबुदाणा बुडेल इतपत त्यामध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे छान साबुदाणे मऊ भिजतात। तर शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यामध्ये घालायचा, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। तर आता आपण फोडणी करूया। तर इथे कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये बटाट्याच्या फोडी सोलून घातल्या, कढीपत्ता घातला आणि झाकणावर पाणी न ठेवता तसंच शिजवून घेतल्या बटाट्याच्या फोडी, म्हणजे क्रिस्पी होतात। आणि नंतर आपण शेंगदाणा कूट मिक्स केलेले साबुदाणे ठेवले होते ते घातले, चांगले 2-3 मिनटं मस्त परतून घेतले आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घातला आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं चांगली वाफ काढून घेतली। मध्ये मिक्स करायचे म्हणजे खाली साबुदाणे लागायला नको। आणि झाकण काढल्यानंतर ही आपली मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी तयार आहे। एकदम मोकळी होते, चिकट होत नाही। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।